नमस्कार, माय एफ एमचा मी आरजे अमृत. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्नामध्ये एक घर असतं आणि प्रत्येकाचं जे स्वप्नातलं घर असतं किंवा घराचं जे स्वप्न असतं ते साकारण्यासाठी आर्किटेक्ट्स असतील, इंजिनियर्स असतील, आपल्याला फार मोठी मदत करत असतात. कारण आपलं स्वप्न कुठेतरी सत्यात उतरवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि असंच एक व्यक्तिमत्व आता माझ्यासोबत आहे, ते म्हणजेच आपल्या सोलापूरचे आर्किटेक्ट अमर नागमोडे सर, स्टुडिओ AAD चे संचालक. सर नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं माय एफ एमच्या स्टुडिओमध्ये. आणि आज आपण सरांकडून खूप काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. तर एक खास अत्यंत वर्मोरा टाईल्स अँड बाथवेअर प्रस्तुत द स्पेस अँड स्टाईल टॉक्स यामध्ये आज आपण सरांसोबत गप्पा मारणार आहोत, भरपूर साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी काही सध्याच्या बिझनेस बद्दलच्या असतील किंवा सध्याची टेक्नॉलॉजी जी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल किंवा जे अपग्रेडेशन सध्या कंटिन्यू यायला लागलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. तर बेसिकली सुरुवातीला मी आर्किटेक्ट अमर नागमोडे, मी सोलापूरमध्येच प्रॅक्टिस करतो. म्हणजे माझं ऑफिस सोलापूरमध्ये आहे, स्टुडिओ AAD आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर्स या नावाने. जसं आपण ही एक गोष्ट खास जाणून घेतली, तसं तुमच्या आतापर्यंतच्या जर्नीमध्ये असं एक कोणतं मोस्ट रिवॉर्डिंग मेमोरेबल एक्सपिरियन्स आहे तुमच्या करिअर मधलं आतापर्यंतचं, काय सांगाल? अच्छा, करिअर मधलं इन टर्म्स ऑफ प्रॅक्टिस प्रोजेक्ट्स वगैरे असं म्हणताय? येस सर. तर जसं की वी बिंग अ यंग प्रॅक्टिस, अजून आम्ही म्हणजे यंग आहे, आमची जी फर्म आहे. आता जस्ट 7-8 वर्ष झाले फक्त आम्हाला प्रॅक्टिस चालू करून. तर युजली काय असतं की बंगलोज, इंटिरियर्स अँड ऑल हे असंच प्रोजेक्ट्स असतात. बरोबर. तर रिसेंटली वी हॅड अन अपॉर्च्युनिटी टू डिझाईन अ स्कूल इन द रिमोट एरियामध्ये, जे की असं सिटी वगैरे नाही आहे, रिमोट एरियामध्ये आम्हाला स्कूल डिझाईन करायची होती, जी की म्हणजे आता रिसेंटलीच कम्प्लीट केली. आम्ही त्याचा फेज 1 कम्प्लीट केलाय. आणि ते डिझाईन करतानाची जी प्रोसेस आहे किंवा क्लायंट सोबत जे इंटरॅक्शन आहे किंवा आता जेव्हा मी जाऊन ती व्हिजिट करतो स्कूल, तिथे जे स्पेसेस डिझाईन केले आम्ही आणि ते स्टुडंट्स ज्या पद्धतीने त्यामध्ये हे करतात, यूज करतात, ते आम्हाला थोडंसं ओव्हरवेल्मिंग आहे. ते करेक्ट, चांगलं वाटतं आम्हाला. सो बिईंग अन यंग प्रॅक्टिस असे प्रोजेक्ट्स आल्यानंतर थोडंसं स्पिरिट मिळते काम करायला. क्या बात आहे सर. तर आता सध्या आपण बघतोय की सर सध्या टेक्नॉलॉजी सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेच आहे, पण आता त्यातल्या त्यात अजून सतत त्यामध्ये काही ना काहीतरी बदल येत आहेत, काही ना काहीतरी चेंजेस येतात. आता ही आपली सरफेस इंडस्ट्री आहे. या सरफेस इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग यामध्ये केला जातोय? म्हणजे आता समजा एक इंजिनियरनी घडवलेला दगड असेल किंवा एक नॅचरली असलेला दगड असेल, यामध्ये फरक आहे. तर यामध्ये तुम्ही कसं बघता त्याकडे? डेफिनेटली. सो तुम्ही जो आता हा प्रश्न विचारला, टेक्नॉलॉजीचा रोल काय प्ले करतोय सध्याच्या टाईल इंडस्ट्री असेल किंवा नॅचरल स्टोन इंडस्ट्री असेल. येस. सो बेसिकली इंजिनियर्ड स्टोन आणि नॅचरल स्टोन हे 2 प्रकारचे सध्याचे व्हरायटीज आहेत, जे स्टोन ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये. सो इंजिनियर स्टोन मध्ये डेफिनेटली भरपूर ऍडव्हान्समेंट आलेली आहे. कारण सध्या आपण बघतोय की बरेच टाईपचे फिनिशेस असतील, त्याचे टेक्स्चर्स असतील, हे आर्टिफिशियल टाईल किंवा आर्टिफिशियल स्टोन्स मध्ये बरेच इंडस्ट्रीमध्ये येत आहेत. राईट. सायमल्टेनियसली नॅचरल स्टोन मध्ये सुद्धा जे काय टेक्नॉलॉजी जे क्वेरी करतात, त्याच्यामध्ये जे मशिनरी यूज होणार, त्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झालेली आहे, त्याच्यामुळे नॅचरल स्टोन्स मध्ये सुद्धा बरेच ऍडव्हान्समेंट झालेले आहेत. आधी सर असं टाईल्स म्हणलं की फक्त ते फ्लोरिंग साठी एवढंच हे वापरलं जायचं, पण आता सध्या बघतोय की आपण टाईल्स हे फ्लोरिंगच्या फार पलीकडे जाऊन पोहोचलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर होतोय, बऱ्याच ठिकाणी स्पेशली इंटिरियर डिझायनिंग साठी फार मोठा त्याचा उपयोग होतोय किंवा छान वेगळा लुक देण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. तर त्याविषयी काय सांगाल सर? जसं की आता तुम्ही म्हणताय की टाईल्स म्हणजे पहिलं फक्त फ्लोरिंग असा एक कॉन्सेप्ट होता. आता काय होतंय, बऱ्याच ठिकाणी क्लॅडिंग्स असेल, मग ते म्हणजे आता टाईल्स काय होतात की पहिलं स्टोन वगैरे वापरला जायचं. टाईल्सने त्याचे सर्फेसेस फिनिशेस जेवढे चांगले आणलेले आहेत की त्याचा एक्सटिरियर क्लॅडिंग्स असेल किंवा इंटिरियर मध्ये जे आधी जे कॉन्सेप्ट असायचं, म्हणजे लोकांचं होतं की बाबा बाथरूम मध्ये 1x2 ची टाईल असेल, छोटीशी टाईल असेल, पण आता काय झालेलं, त्यामध्ये बाउंड्रीज राहिलेल्या नाहीये की कोणत्याही साईजची टाईल, कोणतीही टाईल कुठेही युज करू शकतो आपण. असं नाही की टाईल फक्त फ्लोरिंगलाच युज केलं किंवा स्पेसिफिक ह्याच्यासाठी युज केलेले आहेत. सस्टेनेबिलिटीचा विषय येतो. आता या सगळ्या गोष्टी आल्या की सस्टेनेबिलिटी बद्दल बोलतो, पण ते आता फक्त काय म्हणतात की ते एक सस्टेनेबिलिटी फक्त ते बोलण्यापुरतं राहिलेलं नसून ऍक्च्युअल कामामध्ये ते बदल आपल्याला पाहायला मिळतात सध्या सस्टेनेबिलिटी बद्दलचे. त्यामुळं सस्टेनेबिलिटी मध्ये आता
नेचर घ्या किंवा लेटेस्ट डिझाईन घ्या, या दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स करत हे सगळं करायचं आहे. म्हणजे ट्रेंड पण त्याला फॉलो करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या जातात? सो बघा, सस्टेनेबिलिटी इन ऑल एक वेगळाच कॉन्सेप्ट आहे, म्हणजे किंवा दुसरा हे विषय खूप मोठा आहे. राईट. पण समजा आपला जे सध्याचा विषय जो चालू आहे इंजिनियर स्टोन मध्ये, याच्यामध्ये कसं त्याला अप्रोच होत आहेत लोक, किंवा आपण कसं बघायचं त्याला, तसं सांगायचं झालं तर सध्या जे टाईल इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये रिसायकलिंग वगैरे हा प्रकार खूप प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे जे काही जुन्या टाईल्स वगैरे त्या रिसायकल करणे, त्यानंतर जे एनर्जी एफिशियंट टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल किंवा सगळ्या गोष्टीमध्ये, त्याच्यामुळे पण कॉस्ट कटिंग असेल किंवा कार्बन इमिशन वगैरे जे आहे त्याच्यामध्ये खूप कट झालेला आहे, जे की सस्टेनेबिलिटीकडचा एक चांगला पाऊल आहे टाईल इंडस्ट्रीचा. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की स्टेप बाय स्टेप आपण जातो त्याच्याकडे, डेव्हलप होत चालू. आणि ऍट द एंड ब्युटी आणि सस्टेनेबिलिटी हे होणारच आहे, ज्या टेक्नॉलॉजी यूज करून होत आहे त्यामध्ये. आणि ते सगळे करणारे कलाकार किंवा ते घडवणारे हात तुमचे असल्यानंतर काय प्रश्नच नाही. त्यामागचं तुमचं माइंड, तो विचार आणि ती दृष्टी असल्यानंतरच या सगळ्या गोष्टी छान पद्धतीनं कुठे कशा काय वापरल्या जातील ते तुम्ही ऑलरेडी वापरतायत. आता सध्या टाईल्स असेल किंवा दगड असेल, ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा येतात तेव्हा ते सरफेससाठी वापरलं जाणं हे आपल्याला इतपत माहिती आहे. पण याच्याही ते आता पलीकडे गेलेलं आहे. म्हणजे फर्निचरसाठी असेल किंवा भिंतींना कव्हर करण्यासाठी असेल किंवा आणखीन बऱ्याच ह्याच्यामध्ये ते डेव्हलप व्हायला लागलेलं आहे, बऱ्याच फंक्शन्स मध्ये. तर याविषयी काय सांगाल सर? जसं की मी सांगितलं तुम्हाला, डिझाईन हा जो विषय आहे तो एव्हरी डे जसं आपण पुढे सरकतो तो चेंज होतोय. बरोबर. त्यामुळे मे बी आर्किटेक्ट असेल, इंटिरियर डिझायनर असेल, त्यांनी काय थॉट प्रोसेस देऊन, कारण याच्यामध्ये एवढं ऍडव्हान्समेंट झालेली आहे की टाईलचे ऍडेसिव्ह जे आहेत म्हणजे बसवण्याचे ऍप्लिकेशन करायचे, आधी सुरुवातीला बेसिक फक्त सिमेंट वगैरे वापरायचे, पण आता केमिकल ऍडेसिव्ह झालेले आहेत, जेणेकरून टाईल्सला तुम्ही सिलिंगलाही लावू शकताय, वॉलला लावू शकताय, म्हणजे त्याला काही डायमेन्शन राहिलेलं नाहीये. ते एक विषय आहे. आणि त्यानंतर सर म्हणजे शेवटी इमॅजिनेशन आहे. आम्ही जे काय इमॅजिन करतोय डिझाईन प्रोसेसमध्ये, तो टाईलचं कसंही यूज करू शकतो. रिसेंटली आम्ही समजा एका रेस्टॉरंटमध्ये पण आम्ही काय केलं की टेबल आहे, त्या टेबलला टाईल्स पूर्णपणे पॅटर्न जे टाईल्स असतात, मोरोकोन टाईल्स वगैरे असे यूज केलेले आहेत. म्हणजे ऍस्थेटिक गोष्टी आहेत. म्हणजे टाईल सध्या त्यांनी खूप ऍडव्हान्समेंट झालेली आहे. राईट. आणि ह्याच सगळ्या बदलत्या गोष्टींमध्ये अर्थातच वर्मोरा टाईल्स आणि बाथवेअर हे सोबत आहेच आहे. आणि त्यांच्याच वतीने आयोजित द स्पेस अँड स्टाईल टॉक्स यामध्ये आर्किटेक्ट अमर नागमोडे सर यांच्यासोबत आज आपण गप्पा मारल्या. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या, सध्याची बदलती इंडस्ट्री जी आहे किंवा येणारे नवनवीन अपडेट्स जे आहेत आणि या सगळ्यांसोबत असलेलं वर्मोरा टाईल्स. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा सर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.